पारश्या कुठं गायब आहे तू? अरे तुम्हाला तर माहिती आहे 13 तारखेला माझं लग्न आहे, त्याचीच गडबड चाललोय. मी आता चाललोय गावाकडे पुढं. तुम्ही या बरं का सगळी मागडणं, पण लवकर या जरा. अरे पारश्या तू पत्रिका वगैरे काय वाटली नाही आणि तसं चाललाय गावाला, कसं यायचं आम्ही लग्नाला? अरे नाही पोरांनो, पत्रिका नाही छापल्या. तुम्हाला तर माहिती आहे ना आपला पैशाचा प्रॉब्लेम आहे जरा. कसलं लग्न, पत्रिका नाही काय नाही, लग्नात साऊंड तर लावण्यात का नाही आम्हाला नाचायला? नाही का नाही? अरे तो साऊंडवाला लय पैसे सांगत होता. आपले आहेत हॉल मधले 2 टॉप. काय पारश्या, साऊंड नाही तर नाही, जेवण तरी चांगले ठेवले का नाही? गुलाबजाम बिलाबजाम. अरे नाही, त्याचं पण बजेट लय जास्त जात होतं. बुंदीचे लाडू ठेवलेत आपण. काय राव पारश्या, एवढ्या लांब लग्न ठेवलंय आणि पोरांसाठी तर तू काहीच सोय नाही केली. कसं यायचं तुझ्या लग्नाला? हे सोडा, नको जायला आपण ह्या लग्नाला. तो माझा मित्र आहे ना दिने, त्याचं लग्न पण त्याच दिवशी आहे. त्यांनी साऊंड मिळून सगळी सोय केली आणि जेवणाला 150 आयटम आहेत. तिथंच जाऊ आपण. पण असं करू नका राव. तुमच्यासाठी मी रविवारचं लग्न ठेवलंय, का तर तुम्हाला सुट्टी असते आणि तुम्ही आता असं बोलायला लागला. तुम्ही नाही आले तर माझं लग्न कसं होईल रे? मला तुमच्याशिवाय कोण आहे आणि सध्या परिस्थिती खराब आहे रे, जरा समजून घ्या. अरे परश्या, ह्यांना कुठे रिक्वेस्ट करतो? तू नको लोड घेऊ, आम्ही दोघे 100% येणार तुझ्या लग्नाला. ए तुम्ही जावा त्या पैशावाल्याच्या लग्नाला, आम्ही जाणार आमच्या मित्राच्या लग्नाला. काय भाऊ, काय असं बोलतोय? अरे सुनील, असं काय बोलतोय म्हणजे? अरे मित्रा, तो आपल्या लहानपणीचा मित्र आहे राव, आणि तुम्ही त्याचं लग्न सोडून हे कुठल्या तर पैशावाल्याच्या लग्नाला जायचं म्हणताय. हे पटतं का तुम्हाला? तरी मला सांग. अरे पैशावाल्यांच्या लग्नामध्ये आहे ना 2-2, 3-3 हजार लोक असतात रे. त्यांना काय गरज नसते आपल्यासारख्या लोकांची. पण आपला मित्र आहे आणि याची परिस्थिती खराब आहे. याला खरंच आता आहे ना आपली गरज आहे. म्हणजे आपण एवढ्या लांब लग्नाला जाणार, पण तिथं आपण त्याची थोडीफार मदत करायची ना. ते सोडून तुम्ही म्हणताय आपण लग्नाला नको जायला. आणि तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू का? तुम्ही यांना लग्नाला किती बी खर्च करा, तुम्ही 50 लाख करा, 1 करोड करा, लोक शेवटी तुमच्या लग्नाला नावं ठेवणारच. कोणतर म्हणणार तुमच्या जेवणामध्ये हेच खराब होतं, कोणतर म्हणणार अरे तुम्ही हे बरोबर केलं नाही, कोण म्हणणार ते बरोबर केलं नाही. त्यामुळे नुसता पैसा खर्च करून लग्नाचा उपयोग नसतो रे. आणि किरण, तुझ्या मित्राच्या लग्नाला 150 आयटम आहेत म्हणून तिकडे जेवायला चाललाय का तू? अरे मित्रा, जेव्हा तुझा ऍक्सिडेंट झाला ना, तेव्हा सगळ्यात पहिली मदत करायला ना ह्यो पारशाच आला होता. तो तुझा मित्र कधी तुझ्या अडचणीच्या काळात उभा राहतो का? अरे हा पारशा आहे ना आपल्या सगळ्यांच्या अडचणीच्या काळात उभा असतो. आपला कुठला पण कार्यक्रम असू दे, तो स्वतः झटतो तिथं, नाही का? मग आपलं पण काम आहे ना मित्र त्या लग्नात जायचं. तो गरीब असला म्हणून काय झालं? आणि करायला काय रे, तो पण करू शकतो. तो काय लोन काढेल, 10-1 लाखाचं लोन काढलं तर तुझा डीजे बीजे सगळं येईल. पण मला सांगा, कुणी सांगितलंय कर्ज काढा आणि नको असलेल्या गोष्टींचा खर्च करायला? हे ऐका ना, तुम्हाला नाही यायचं असेल तर या. मी तर आहे ना परश्याच लग्नाला जाणार आहे. हे परश्या, जाऊ दे, चल. मी येतो तुझ्या लग्नाला, नको काळजी करू. भाऊ सॉरी बरं का पारश्या, सॉरी. आम्ही पण तुझ्याच लग्नाला येणार, तिकडे नाही जाणार. पारश्या, काय लागलं तर सांग.